आमचे सर्व शेतकरी कोणी आमच्या घरातलं कोणीच कामाला नाही. जर आमची शेती गेली तर आमचे माणसं तुम्ही कामाला लावून घेणार आहे का शासन? आमचे 2 एकर बंद 52 गुंठे क्षेत्र जातंय आणि ते पण असं जातंय का मधोमधनं रस्ता जातोय आणि दोन्ही पण बाजूंना आमचे तुकडे उरताय. आम्ही त्या तुकड्यांचं करायचं काय? आम्हाला त्यांनी 23,000 रुपये गुंठा रेट दिलेला आहे, आम्हाला तो मान्य नाही. माझं नाव मनीषा विक्रम गवळी, मी पाथर्डीचे आहे. आमचे एकूण क्षेत्र 30 गुंठे जात आहे आणि आमच्या वावरामधूनच जात आहे. निम्म वावर एक बाजूला आणि निम्म ह्या बाजूला आणि शेतकऱ्यांची खूप नुकसान होत आहे. त्याच्यामुळे शासनाने योग्य ते निकाल लावावा आणि चुकीची अलाइनमेंट रद्द करावी आणि आम्हाला आमचं आंदोलन लवकर संपवावे बस. हा, आमच्या शेतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे आता या उपोषणामुळे आणि आमचे सर्व शेतकरी कोणी आमच्या घरातलं कोणीच कामाला नाही. जर आमची शेती गेली तर आमचे माणसं तुम्ही कामाला लावून घेणार आहे का शासन? घेणार आहे का? घेणार असेल तर सांगा आणि आमचे माणसं कामाला लावून घ्या आणि आमची शेती तुम्ही घेऊ शकता. योगेश चौधरी, मी राहणार पाथर्डी. आमचे 2 एकर बंद 52 गुंठे क्षेत्र जातंय आणि ते पण असं जातंय का मधोमधनं रस्ता जातोय आणि दोन्ही पण बाजूंना आमचे तुकडे उरताय. आम्ही त्या तुकड्यांचं करायचं काय? आमच्या राहत्या जागेवरती पण आरक्षण आहे. आम्ही पहिले नाही ते नाही सांगता येणार. आमच्या राहत्या जागेवरती पण आरक्षण पडलेले आहे. त्या पण जागेतून आम्ही भूमिहीन होऊ शकतो. आम्ही पहिले प्रॉपर पण माझे आजच सासरे आपल्या शिगवे गावाजवळ आंबडगाव त्या गावातनं भूमिहीन झालेले होते आणि आता पण जर असं झालं तर आम्ही करायचं काय? आमची फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांक एकच मागणी की आम्हाला न्याय द्यावा. 2013 नुसार योग्य मोबदला द्यावा एवढीच आमची देवेंद्र साहेबांकडे विनंती आहे की आम्हाला लाडकी बहीण मानताना तर त्यांनी आमचा थोडंफार ऐकलं पाहिजे. नमस्कार, आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिक्रमा महामार्ग होत आहे आणि परिक्रमा महामार्ग म्हणजे रिंग रोड. हा रिंग रोड बाह्य रिंग रोड असून ह्या रिंग रोडला संपूर्ण नाशिकच्या आजूबाजूला जे शेतकरी आहे ते बाधित होत आहे आणि ते शेतकरी बाधित होत असताना या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. आपण थोड्या वेळापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा केली. जिल्हा अधिकाऱ्यांचं देखील म्हणणं आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येतात, परंतु शेतकऱ्यांचा हा तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची तक्रार केली. या संदर्भात 3 दिवसापासून जे उपोषणाला बसलेले आहेत करंजी गायकर हे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं या उपोषणाच्या मुख्य मागण्या काय आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं ते जिल्हा अधिकारी पाळत नाही असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही काल बोलले देखील, तर काय सांगाल? नाही, आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक नाही झाली. मुख्यमंत्री, इथले आमदार, संबंधित मंत्री आणि जिल्हा प्रशासनातले सगळे अधिकारी यांची बैठक झाली. देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतले होते, परंतु जिल्हाधिकारी त्याला आड येत आहे. जिल्हाधिकारी स्वतःचा मनमाने कारभार या ठिकाणी करताय. आमच्या मागण्या काय आहेत? जो रिंग रोड, ज्याला नाव गवळवाडी मार्गे आहे, जो रिंग रोड प्रस्तावित आहे त्या रिंग रोडला तुम्ही घ्या ना. इकडनं तुम्ही मखमालाबाद ते गोवर्धन हा प्रस्तावित रोड नसताना तुम्ही तो प्रस्तावित केलाय आणि जो प्रस्तावित आहे, ज्याला नाव तुमच्या रेकॉर्डला अजय गवळवाडी आहे, तो सोडून दिलाय आणि तुम्ही मखमालाबाद ते गोवर्धन या बाजूला तुम्ही रस्ता करायचं चाललंय. दुसरं आमचं म्हणणं काय होतं की विंचूर गवळीचा जो DPRP प्लॅन आहे तो फॉलो करा. तुम्ही तो फॉलो करत नाही. बिल्डर धार्जिनं धोरण तुम्ही तो वाकडा तिकडा घेऊन गेले. त्याच्यानंतर आमच्या वडनेर धुमालाचा विषय तुम्हाला सांगतो. ज्या ते हायटेशन टावर आहेत, ज्याच्या बाजूने पहिली अलाइनमेंट केली होती, जी अलाइनमेंट सरळ जात होती, त्याच्यात घर जात नव्हतं, टावर हलवायची गरज पडत नव्हती. तिथून तुम्ही त्या तिन्ही टावरांच्या मधून रस्ता घातलाय, त्याच्यात अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त होत आहे. शासन 2013चा नियम काय सांगतो? कुठल्याही व्यक्तीचं घर गेलं नाही पाहिजे, त्या अनुषंगाने विहीर गेली नाही पाहिजे, कोणाचं वीज पंप असतील तर ते गेले नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा धोरणात्मक निर्णय जरी मुख्यमंत्र्यांनी केलाय, परंतु जिल्हाधिकारी त्याला अपोज करताय. म्हणून आमची मागणी आहे, जिरायतीची बागायती करा, गुणांक 1चा 2 द्या. म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भाग रेट देताना तुम्ही शहरी भागाला ग्रामीण भागापेक्षा कमी दिलाय आणि त्याला गुणांक 1 लावताय. त्या शेतकऱ्याला कसं परवडेल? 16,000 रुपये, 18,000 रुपये, 24,000 रुपये गुंठा, ज्या ठिकाणी लाखो करोड रुपयाचे भाव आहे जमिनीला, तर तुम्ही कवडी मोल किमतीत जर आमच्या जमिनी घेणार असाल. कलेक्टर ऑफिसचं नियोजन भवनात सुनावण्या सुरू आहे. या पुरवणी आराखड्यासाठी सांगण्यात आल्या होत्या, परंतु सध्या तसं काही चित्र त्या ठिकाणी ऐकून घेतलं जात नाही शेतकऱ्यांकडून. तुम्ही स्वतः गेले होते, काय सांगा? तुम्ही स्वतः जाऊन बघा. शेतकऱ्याला बोलवलं जातं, फक्त धुळफेक केली जाते. हे फक्त दिखावा आहे.
आणि ते कशासाठी बोलवतात हा माझा स्पष्ट आरोप आहे. त्या ठिकाणी बोलवतात, खरेदी करायला शेतकरी आले म्हणून सीएम साहेबांना रिपोर्ट करतात की आमच्याकडे लाईन लागलेली आहे. ते लोक खरेदीसाठी नाही, तर ते लोक त्या ठिकाणी हरकती नोंदवायला आलेले. म्हणजे दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं. त्या ठिकाणी काल आम्ही स्वतः गेलो, आम्ही सांगितलं आमच्या हरकती घ्या. हरकती घेतल्या नाहीत. तुम्ही एक एक या आणि तुमचं सांगा, तुमचा भाग कुठे आहे, तुमची जमीन. अहो, कृषी खात्यानं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी रस्त्याचं पुनर्सर्वेक्षण केलं पाहिजे. इथं बसून होईल म्हणजे सगळं आम्ही आयतं करायचं आणि तुम्ही त्याला काय म्हणायचं. त्याच्यात बी शेवटला काय सांगतात, तुमची अलाइनमेंट बदलणार नाही, तुमचा रेट बदलणार नाही. मग कोणाच्या हितासाठी एवढे 50 लाख रुपयाच्या जाहिराती देऊन कलेक्टरांनी सुनावणी लावलेली, याचं तो उत्तर कलेक्टरांनी द्यावं आम्हाला. अलाइनमेंट बदला संदर्भात देखील कलेक्टरांनी या अगोदर सुनावणी लावली होती, त्यावरती लेखी जबाब देखील घेतले होते, परंतु त्यावरती काहीच कारवाई झाली नाही. शेतकरी आणि MSIDCच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक करून त्यांनी सांगितलं का तुम्ही पर्याय सुचवा. आम्ही 4 पर्याय त्यांना सुचवले. 4 जाऊ दे, आम्ही एकच पर्याय त्यांच्याकडे मागतोय, गवळवाडी मार्गे हा रस्ता, ज्याला नावच गवळवाडी. जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त ते पारदर्शकता म्हणून स्वतःचं नाव खराब होऊ नये म्हणून ते करून घेतलं. त्याच्यावर कुठलीही त्यांनी अलाइनमेंट केली नाही. आणि मुख्यमंत्री महोदयांची दिशाभूल करताय नाशिक जिल्हाधिकारी. अहो, पवन दत्ता सारखा अधिकारी ज्यांनी आमच्या महिलांवर लाठीचार्ज केला, ज्या अधिकाऱ्याने आमच्या महिलांना घरात घुसून मारलं, तो सुनावणीला बसवलाय त्या महिलांच्या समोर. काल जो वाद त्या ठिकाणी झाला, त्या आजीनी त्याला समोर पाहिल्यावर ती बाई कंट्रोल करेल का. हा आमचा पोरगा या ठिकाणी, याला दाखवा, याच्या बायकोला घरात घुसून मारलंय आणि त्याच्या समोर पवन दत्ता हा मध्ये गेल्यावर पवन दत्ता सारखा मुजोर अधिकारी सांगतोय याला बाहेर काढा. यांच्या बापाची मोगलाई लागून गेली का तिथं, यांच्या बापाचं आहे का ते. अरे, शेतकऱ्यांना जाहिराती देऊन बोलवायचं, शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी सुनावणीला या म्हणून म्हणायचं आणि शेतकऱ्यांचा अपमान करून त्यांना बाहेर काढायचं. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो होतो का. तुमच्या बापाचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे का, तुमच्या बापाने जिल्हाधिकाऱ्याला त्या ठिकाणी नोंद केली का. तुम्ही पगारी आहे, आमच्या टॅक्सवर तुमचा पगार चालतो, तुम्ही मालक बनायचा प्रयत्न करू नका. म्हणून या सगळ्या ज्या मागण्या आहेत मागच्या, तुम्ही बघितलं असेल, ज्या ठिकाणी जिरायती आहे त्या ठिकाणी बागायती करा, रिंग रोड शेतजमिनीच्या कायद्यानुसार मागील 13च्या तुम्ही रेट द्या. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही बसलोय. आम्हाला मुख्यमंत्र्यांवर अजिबात संशय नाहीये. देवेंद्रजी 100% शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, पण जिल्हाधिकारी देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश भाऊ असतील की अदर मंत्री असतील, या सगळ्यांची दिशाभूल करताय. म्हणूनच बावनकुळे साहेबांनी त्यांची चौकशी लावलेली आहे. या संदर्भात तुमचं काही गिरीश महाजन असेल, मुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी काही बोलणं झालंय? नाही, गिरीश भाऊंशी 3 मिटिंगा झाल्या होत्या. भाऊंना आम्ही तेच सांगितलं का तुम्ही बैठक घ्या, परंतु मी तेच सांगतो ना, जिल्हाधिकारी त्यांना सांगतात 70% झालेले. अहो, 70% नाही. बसल्यानंतर तुम्हाला कोणी भेटायला आलं होतं का? नाही, अजून तर काही कोणी आलं नाही. परंतु आमचं म्हणणं एकच आहे, कोणी येण्यापेक्षा आमच्याकडे तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका. मुख्यमंत्री कलेक्टरांनी उठावं, जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं. आमच्या ज्या 4-5 मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपात या ठिकाणी घेऊन याव्यात. नको देवा, आम्ही कुठे क्रेडिटसाठी बसलोय. आम्हाला शेतकऱ्यांना न्याय पाहिजे, ज्याला क्रेडिट घ्यायचं त्यांनी घ्यावं. पण आम्हाला लेखी मागण्या तुम्ही इथं आणून द्या की मुख्यमंत्र्यांनी ह्या तुमच्या लेखी मागण्या मान्य केल्या. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे पण जायची गरज नाही. पण जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आदेश काढत नाही, शासन पत्रक काढत नाही, GR काढत नाही, तोपर्यंत तर आम्ही काय आमचं हे अन्नत्याग आंदोलन सोडणार नाही. आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आमचं सांगणं आहे, तुम्ही लोकांचे सेवक आहात, या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्या आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तुम्ही न्याय द्या. आम्हाला काही शेतकऱ्यांना, आम्ही आमचं रिंग रोडला विरोध नाहीये. ज्या पद्धतीनं त्यांनी काल ब्रीफिंग केलं सीएम साहेबांना, ते अत्यंत चुकीचं आहे. रिंग रोडला कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही. आम्ही फक्त म्हणतो योग्य अलाइनमेंट करा, योग्य मोबदला द्या आणि योग्य नोंदी करून आमच्या शेतकऱ्याला आश्वस्त करा. विषय संपला. आम्ही उद्या नारळ फोडायला सीएम साहेबांना बोलून घेऊ. पण आमच्या मागण्यांचं काय. तुम्ही आम्हाला रेट जर अशा कवडीमोल भावात देणार असेल, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगावं, त्यांनी जे शेतीला रेट दिले जिल्हाधिकारी कार्यालयाचे रेट लावावे. आम्ही सर्व शेतकरी जिल्हाधिकाऱ्याला विकत घेतो त्या भावाने, कारण तेही नाशिक शहरात राहतात, जिल्हाधिकाऱ्यालय नाशिकच मध्येच ना. जर आमच्या जमिनीला कवडीमोल भाव देणार असेल तर तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही त्या जमिनी विकतो, जिल्हाधिकाऱ्याला घेतो. इथं आम्हाला व्यवसाय तरी करता येतील ना. त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं का शेतकऱ्यांनी जमिनी विकून त्या ठिकाणी तुम्ही चहाच्या टपऱ्या टाका. चहाच्या टपरीला ग्रामीण भागात कोणत्या आपल्याला इथं तरी टाकलं तर आम्हाला किमान पैसे तरी मिळतील, रोज येणाऱ्या लोकांना ते आम्ही चहा तरी पाजू शकतो. ही जमीन द्यावी ना त्यांनी त्या भावामध्ये. जो विंचूर गवळीला भाव काढलेला आहे 17 ते 18 हजार रुपये जो भाव त्यांनी दिलेला आहे, तो भाव इथं यांनी जिल्हाधिकाऱ्यासाठी द्यावा. आम्ही विकत घ्यायला तयार जिल्हाधिकाऱ्यालय. बरं चला, विंचूर गवळी जाऊ द्या, वडनेर शहरामध्ये आहे, महापालिकेत आहे, पाथर्डी महापालिकेत आहे, 2,30,000 रुपये पाथर्डीला भाव दिलेला आहे. त्या भावात त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला द्यावा ना आम्हाला. आम्ही घेतो ना. ही सगळी शासनाची जेवढी जागा असेल ना ती तुम्हाला विकतो, रिंग रोडची ती तुम्ही घ्या आणि शासनाच्या त्याच रेटमध्ये आम्हाला जागा द्या. आमच्या पाथर्डीचे याचे गवळाण्याचे सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं तेच. चला, तुम्ही एक काम करा, त्यांना त्या रेटमध्ये जमीन द्या, इकडे शासनाच्या तुमच्या जेवढ्या शहरातल्या जागा तेवढ्या आम्हाला देऊन टाका. आम्ही मान्य करतो. उपोषणाचा अंतिम निर्णय काय राहील?
जोपर्यंत देवेंद्रजी आमच्याशी मीटिंग करत नाही, शेतकऱ्यांचे शासन जी आर कागदपत्रे आदेश काढत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आपण बघू शकतो शेतकऱ्यांची मागणी ही कायम राहणार आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः चर्चा करणार नाही, तोपर्यंत कलेक्टर साहेबांशी चर्चा करून त्यांचा निर्णय जो लेखी आदेश काढणार नाही, तोपर्यंत हा निर्णय उपोषणाचा कायम असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.